प्रचंड विशाल असा नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला समुद्र आहे. तो समुद्र जिथे क्षितिजाला जाऊन टेकतो तिथे आकाशाचा वर आपल्या भोवती टाकलेला घुमट तोही तितकाच विशाल पसरलेला. तो विशाल दूरपर्यंत पसरलेला समुद्र आणि वर असलेला आकाशाचा घुमट या दोन्हींना अर्थ प्राप्त होतो. तो क्षितिज आणि महासागर याच्यामध्ये उडत असलेला ते महासागर आणि महान आकाश याच्या इतकाच महान जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. नुकताच समुद्रामधून सूर्य वर आलाय. तो असा काही वर आलाय की वाटावर जणू सूर्यामधून समुद्राचं पाणी अजून निथळतंय. पाण्याच्या बरोबर सूर्याची किरणं सुद्धा टप 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 समुद्रावर पडतायत आणि ती समुद्रामधून त्याची किरणं किनाऱ्यापर्यंत येतात. त्याच्याबरोबर लप 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 लाटा सुद्धा किनाऱ्यापर्यंत पोचतायत. उगवणारा सूर्य सांगतो सकाळ झाली. त्या सकाळ झाल्याच्या जाणीवेसहित समुद्राच्या लाटा किनाऱ्याला जिथे येऊन भिडतायत त्या किनाऱ्यावरनं एकच पक्षी उडत 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 ची 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 करत समुद्र पक्षी संदेश देतो. तो संदेश आहे समुद्र पक्ष्यांच्या कळपासाठी की सकाळ झाली, न्याहारीची वेळ झाली, सगळे उठा. आणि तो जसा सरसरत असा जातो तसा त्याच्या पाठोपाठ तो सगळा किनारा राखाडी रंगांच्या पंखाच्या समुद्र पक्ष्यांनी काही कळाच्यात भरून जातो. हजारोच्या संख्येने समुद्र पक्षी आता न्याहारीच्या कळपासाठी तयार आहेत. त्यांनी उडायचं. काही बोटी समुद्रामध्ये लपलप लपलप करत निघालेल्या आहेत. त्या बोटींच्या डेकवर माशांच्यासाठीचं खाद्य आहे. आकाशामधनं जाताना पाण्याच्या वरच्या स्तराला तरंगत असलेले जे मासे असतील ते सपकन सूर मारायचा आणि उचलायचा. किंवा या मासे पकडायला चाललेल्या बोटींच्या डेकवर असलेले ब्रेडचे तुकडे, अन्नधान्याचे तुकडे, इतर मासे किंवा गांडुळं हुकला लावून मासे पकडण्यासाठी असले ती पकडायची. नेहमीसारखा एक नवीन दिवस चालू झाला आणि नवीन दिवस चालू झाला म्हणजे उडायचं, अन्न पकडायचं, परत यायचं, विश्रांती घ्यायची, उडायचं. हजारोच्या संख्येने असलेल्या या समुद्र पक्ष्यांच्या थव्यापासून लांब दूरवर सकाळच्या वेळी एका कड्याच्या पोटामध्ये एकटाच जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल त्याच्या एकांतातल्या साधनेमध्ये निमग्न आहे. त्याची साधना आहे आकाशातून वरून उतरायचं खाली, पाण्यापासून 2 फुटांच्या वर, आपले पंख पसरलेले, डोळे मिटलेले, चित्त पूर्ण एकाग्र करायचं आणि पंखांच्या खालनं मंद जी वाऱ्याची झुळूक आहे त्या फक्त झुळुकेवर जणू संपूर्ण शरीर तोललेलं आहे आणि थांबायचं एका जागी स्थिर. त्याचे पाय, त्या पायांना बोटांच्या मध्ये पडदे आहेत. ते पाण्यामध्ये डुबता कामा नयेत, पाणी लपक छपक उडता कामा नये. चित्त पूर्ण एकाग्र, डोळे मिटलेले आणि वेग कमी 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 करत संथ व्हायचं. 5, 4, 3, 2 पाशी जोनाथनचा उजवा पंख कोलमडतो आणि जोनाथन कोलमडून पाण्यामध्ये पडतो. खरं म्हणजे समुद्र पक्ष्यांना कोलमडणं ही शर्मेची गोष्ट आहे. समुद्र पक्ष्यासाठी कोलमडणं ही अपमानाची गोष्ट आहे. कारण समुद्र पक्षी त्याचा विशाल पंख घेऊन जेव्हा आकाशामध्ये उडतो, जमिनीपासून समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सरासरी 40 ते 50 फूट या रेंजमध्ये, तो कधी कोलमडत नसतो. समुद्र पक्ष्याचे पंख कधी लुडकत नसतात. पण इतर सगळ्या समुद्र पक्ष्यांपेक्षा हा जोनाथन लिव्हिंगस्टन समुद्र पक्षी वेगळा आहे. समुद्र पक्षी सर्वसामान्यपणे कोलमडत नाहीत. जोनाथनला कोलमडण्याची शरम वाटत नाही. कारण इतर समुद्र पक्ष्यांच्या दृष्टीने खाण्यासाठी उडणं आहे, जोनाथनसाठी उडण्यासाठी खाणं आहे. इतर समुद्र पक्ष्यांच्या करता सकाळ उजाडली की उठायचं आहे, जन्माला येतो तसं यायचं आहे, वयाच्या ज्या टप्प्याला होईल ते व्हायचं आहे,
सकाळ उजाडल्यावर समुद्रात जायचं आहे, अन्न पकडायचं आहे, परत यायचं आहे. ज्या वृद्ध समुद्र पक्ष्यांना अन्नाचा पाठलाग करता येत नाही त्यांच्याकरता मध्येच एखादा ब्रेडचा तुकडा सोडून द्यायचा आहे किंवा मुद्दाम माशाचा तुकडा आणायचा आहे. त्यांच्यासाठी खाणं पकडता यावं, खाणं मिळवता यावं यासाठी उड्डाणाची कला आहे. जोनाथनसाठी उड्डाण करायचं, उड्डाणाचे वेगवेगळे प्रकार शिकायचे आणि नवी नवी क्षितिज पार करत नवं नवं आकाश ताब्यात घ्यायचं आहे. ते उड्डाण करायला शरीरात बळ असावं म्हणून खाणं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोनाथनचं उड्डाणावर प्रेम आहे, आकाशावर प्रेम आहे, नवी क्षितिज गाठण्यावर प्रेम आहे. त्याला आणि त्याच्या आईवडिलांना पूर्ण माहिती आहे की हा असल्या प्रकारचा विचार करणे म्हणजे कळपातला एक होणे नाही. कळपाची म्हणून जगायची एक पद्धत आहे, कळपाचे नियम आहेत, कळपाची विचार करण्याची पद्धत आहे. त्यापेक्षा वेगळा हा विचार करायचा म्हणजे कळपातून एकटं पडायचं. कळप म्हणणार तो वेगळा आहे. आम्ही सकाळच्या वेळी उठतो आणि न्याहारीसाठी अन्न पकडायला जातो, त्यावेळेला हा काहीतरी येड्यासारखं करत असतो. ते असे पंख पसरून डोळे मिटून चित्त शांत करून एका जागी स्थिर होता येणे. काय समुद्र पक्षी काय एका जागी स्थिर होत असतो का? समुद्र पक्षी काय एका जागी स्थिर होण्याकरता बनलाय का? समुद्र पक्षी बनलाय जन्माला यायचं, पंख मोठे होतील तसं समुद्रात जायचं, मासे किंवा अन्न पकडायचं, परत यायचं, ज्या दिवशी मरू त्या दिवशी मरायचं. जोनाथनच्या या वागण्याची आईवडिलांना सुद्धा काळजी वाटायची. आईवडील त्याला म्हणायचे की जोनाथन हे तुझं काय चाललंय बाबा, जरा नाही का तुला इतरांच्या सारखं होता येणार? इतर समुद्र पक्षी किनाऱ्यावर यायचं असेल की जे उतरायचं ते त्यांचे पडदा असलेले पाय वाळूमध्ये असे भस्कन घुसायचे, वाळू उडायची, पंखांची पण वेडीवाकडी फडफड फडफड व्हायची, मानेची पण हालचाल होत, मग तो समुद्र पक्षी स्थिर व्हायचा. जोनाथननी जे शिकून घेतलं होतं ते वाळूमध्ये उतरणं म्हणजे अगदी सुरळीतपणे मातीचा एक थेंबसुद्धा उडायचा नाही. जोनाथन पाण्यावर सुद्धा जर उतरायचं झाला तर अशी पाणी उधळत गेलं असं उतरायचं नाही. पाहणाऱ्या सगळ्यांना विशेष वाटायचं, पण हे वेगळं आहे. हे बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको अशी नाही आहे. आईवडिलांना काळजी वाटायची की आपल्या मुलाचं कसं होणार. ते काळजीने विचारायचे की बाबा रे तुझं काय चाललंय? जोनाथन सांगायचा की आई बाबा तुम्ही काळजी करू नका, माझी काळजी मी घेतो, पण मला उत्सुकता आहे जाणून घेण्याची. मला हवंय ज्ञान. अन्न पकडण्यासाठी उडणं शिकायचं हे मला मान्य, पण मला मी काय करू शकतो हे जाणून घ्यायचं आहे. मला मी कोणतं आकाश जिंकू शकतो, कोणती क्षितिज पार करू शकतो हे जाणून घ्यायचं आहे. मला ज्ञानाची आस आहे. मग गांभीर्याने आईवडील सांगायचे की ते ठीक आहे, ज्ञानाची आस आहे, बरोबर आहे तुला, पण बाबा रे उड्डाण आणि पोट नाही भरत. शेवटी हे विसरू नको की आपण समुद्र पक्षी म्हणजे हाड मांस पिसांचे बनलेले आहेत. आणि जोनाथन हेही लक्षात घे की शेवटी उडणं सुद्धा आहे ते अन्न पकडण्यासाठी आहे. गंभीरपणे बाबांची त्याला हाक आली जोनाथन, की जोनाथनला लक्षात यायचं की बाबा आज गंभीर काहीतरी सांगणार आहेत. ते प्रेमाने आहे, ते तळमळीने आहे, ते आपल्या मुलाचं कसं होणार या काळजीने आहे. पण बाबा सांगायचे की जोनाथन हिवाळा जवळ आला. हिवाळ्यामध्ये तर मासे पकडण्यासाठी आता बोटी पण आतमध्ये निघत नाहीत. हिवाळ्यामध्ये समुद्रातले मासे पण समुद्राच्या स्तराला फार वर येत नाहीत. बाबा रे अन्नाची बेगमी करून ठेवायची हीच वेळ आहे, ते कर, पोटापाण्याची काळजी घे, आणि मग तुला काय आकाश कवळायचं आणि ज्ञानाचा पाठलाग करायचा आहे ते सगळं मिळव. कधी कधी जोनाथनलाही मग वाटायचं की बरोबर आहे, खरं म्हणजे बरोबर आहे. आपण आईबाबा आपल्याला टिकवतात, जगवतात, त्यांनी जन्म दिला, त्यांनी ही संधी दिली, ते तळमळीने सांगतात, आपण येड्यासारखं काहीतरी जे ते एकांत साधनेतलं करतो हे बरोबर नाही. जरा आईबाबांचं ऐकायला पाहिजे. म्हणून तो आईबाबांना शब्द द्यायचा की ठीक आहे, काळजी करू नका. समुद्र पक्षी सूर्यास्त होतो तेव्हा घरी येत असतो, सूर्योदय होतो आणि न्याहारीच्या कळपाचा संदेश चित्कार संपूर्ण कळपामध्ये गेला की हजारोंच्या संख्येने राखाडी रंगाचे समुद्र पक्षी उठतात, जागे होतात, समुद्रामध्ये जातात. तसं जोनाथन मनापासून ठरवतो की आईबाबांना दिलेला शब्द पाळायचा. संध्याकाळी वेळेत घरी यायचं, वेळेत झोपायचं, सगळ्या कळपाच्या बरोबर उठायचं, कळपासारखं व्हायचं.
पुढे थोडासा काळ जोनाथन मनापासून प्रयत्न करतो तसं होण्याचा. तो दर क्षण त्याचा आत्मा तगमगत असतो की हे आपलं जीवन नाही. त्याच एका वर्तुळामध्ये फिरा. काय हे गाण्याला बांधलेले आपण, सकाळी उठायचं, जायचं, मासे पकडायचे, परत यायचं. हे आपलं जीवन नाही बाबा. जीवन काहीतरी वेगळं आहे. आपल्याला काहीतरी वेगळं हवं आहे. जमत नाही आपल्याच्याने. 2-4 दिवसांमध्ये त्याला वाटायला लागतं की असे जर जगत राहिलो तर बोर होऊ आपण आणि मरू लवकर. ते कंटाळ्याने मरू की जीवनाला काय अर्थ नाही. हे काय उठायचं, जन्माला आला नि हेला घालून मेला. डोकं बाजूला ठेवायचं, विचार करायचा नाही, फार संवेदनाशक्ती ठेवायची नाही. हे आकाश, हे ज्ञान, हा उगवता सूर्य, हे मला ज्ञान हवंय वगैरे बाजूला ठेवायचं. आठवड्याभरामध्ये जोनाथन ठरवतो की छेव आहे का आपल्याच्याने जमणार नाही आहे. मनोमन आईबाबांबद्दल कृतज्ञता बाळगत पण पुन्हा एका न्याहारीच्या सकाळी कळपाला सोडून जोनाथन त्याच्यापासून लांब आपल्या एकांत साधनेमध्ये निघून जातो. जोनाथनचा आजचा एकांत साधनेतला विषय गती. अधिक वेगवान उडायचं आणि आपले पंख पसरायचे. आकाशामध्ये समुद्रापासून 1000 फुटावर उठायचं. खाली विशाल समुद्र पसरलेला दिसतो. दूरवर आता सूर्य उगवतो आहे आणि जणू त्या सूर्याच्या दिशेने समानांतर आधी फाड 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 पंखांची करायची आणि वेग वाढवायचा. एक आठवड्याभराच्या सरावामध्ये जोनाथन त्यावेळेला जिवंत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही समुद्र पक्षापेक्षा वेगामध्ये उडायला शिकला. आकाशातून उडतानाचा समुद्र पक्ष्यांचा सरासरी वेग मानला जातो ताशी 45 मैल. एक आठवड्याभराच्या सरावामध्ये जोनाथननी वेग गाठला ताशी 70 मैल आणि उडण्यामध्ये मजा येत होती. आता जोनाथनला वाटलं की 70 मैल बरोबर आहे, पण समुद्र पक्ष्यांच्या कळपाचा जो ज्ञात इतिहास आहे त्यामध्ये नोंदवलेलं जर पाहिलं तर आजपर्यंत सर्वात वेगाने गेलेला समुद्र पक्षी 90 मैलाच्या वेगाने. मग आपल्याला त्याच्यापेक्षा जास्ती वेगाने जाता येईल का? आपल्याला आजपर्यंत समुद्र पक्ष्यांच्या इतिहासात जे घडलं नाही ते घडवून दाखवता येईल का? आणि तसं जर 70च्या वेगाने जाता आलं, पार करता आलं, 80-90च्या वेगाने जाता आलं तर समुद्र पक्ष्यांच्या संस्कृतीमध्ये नवपान उघडलं जाणार आहे. जर हे मला जमू शकतं तर बाकीच्यांना सुद्धा का नाही जमू शकत. म्हणून जोनाथन ठरवतो की धोका पत्करायचा आणि हा जो 70चा बॅरियर आहे तो पार करायचा. जोनाथन समुद्रापासून 1000 फुटावर उठतो. खाली तो लपलपता चंदेरी समुद्र त्याला दिसतोय. आपली चोच बाहेर काढत विशाल पंख पसरून झप 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 पंख मारतो. 70पर्यंत तर जातो हे त्याला माहितीच आहे. 70 पाशी पोचल्यानंतर एका क्षणाला झटकन दिशा बदलून तो चोच समुद्राच्या दिशेने करतो आणि आकाशामधून अतिशय वेगाने खाली यायला लागतो. सर 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 त्याच्या मेंदूमधला जो वेग सांगणारा, संदेश देणारा अवयव बसवलेला आहे तो सांगतो की 70 पार केले, 80 पार केले, 90 पार केले. 90 पार केल्याचा आनंद होता. डचमळत असा सगळा तो समुद्र जणू त्याच्या दिशेने येतोय आणि त्या विशाल समुद्राशी आपण एकरूप होणार आहोत. पाठीमागून सूर्य आशीर्वाद देतोय की जा, यशस्वी हो. जोनाथनला अतिशय आनंद वाटला की जमलं आपल्याला. 90 पार करता आले, पण ते 90 पार केल्याचा त्याचा आनंद क्षणभरच टिकला. कारण आता 90चा वेग गाठताना जो सूर मारला होता त्यांनी, त्यावेळेला पंख फडफडवायचा 90च्या पुढे थोडा प्रयत्न केला तरी उलटा येणारा जो वारा आहे त्याचा पंखांच्या खाली जो फटका बसायचा तो फटका बसला आणि जोनाथन पूर्ण कोलमडला. आकाशातून गरगर 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 रपकन पाण्यामध्ये येऊन आपटला. त्याला वाटलं की 90चा वेग आपल्याला गाठता तर आला पण टिकता येत नाही. नुसतं 90नी जाऊन काय होणार आहे, टिकता आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी पुढे 1 10, 2 10, 5 10, 7 10 ते पंख दमलेले श्रम त्याच्यातले घ्यायचे. पाण्याच्यावर उठायचं, शरीर झटकायचं, पाणी सगळं झटकून जाणार. पुन्हा आकाशामध्ये 1000 फुटावर जायचं. दरवेळेला हा 70, 80, 90 टच केलं की ज्या वाऱ्याचा फटका उलटा बसायचा पंखांना ते सगळं शरीर असं बंदुकीच्या गोळीसारखं गरगर 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 होत नियंत्रण सुटायचं आणि पाण्यावरून आपटायचं. जोनाथनला कळेना काय करावं ह्याच्यावर. त्यांनी बराच विचार केला आणि त्याला असं वाटलं की 90 जेव्हा आपण स्पर्श करतो 90ला त्यावेळेला पंख फडफडवायचा प्रयत्न करायचे, जे जर ते असेच पकडून ठेवले तर काय होईल. यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा, कोण आपल्याला काय म्हणेल, आपल्याच्याने हे जमेल का नाही
याची कशाची काळजी न करता तो आकाशात उठला. यावेळेला 2000 फुटावर, समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून 2000 फुटावर उठला. आता तर अधिक विशाल आकाश त्याच्या पंखांच्या कवेत मावत होतं. त्यांनी आडवा देह केला, सरसर 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 पंख फडफडवत तो पुढे निघाला. 70च्या एका क्षणाला दिशा बदलली आणि समुद्राच्या पाण्याच्या दिशेने निघाला. त्याचा मेंदू सांगत होता 80, 90चा वेग आल्यानंतर त्यांनी पंख तसेच ठेवले. 100, 110, 2000 फुटावर असल्यामुळे ते समुद्राचं पाणी असं जवळ येत चाललेलं होतं. नवं यश मिळालं, आपल्याच्याने जमलं, याचा आणखी त्याला विलक्षण आनंद झाला. आता जेव्हा समुद्राचं पाणी अशा अंतरावर आलं की देह जर नियंत्रण आता केलं नाही तर जाऊन त्या समुद्रामध्येच आपटू आपण, आणि ते या वेगामध्ये तर म्हणजे बहुधा देहाच्या चिंध्या चिंध्या होतील. म्हणून त्यांनी पंखांवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला मात्र त्याच्या पंखांच्या खाली डायनामाइटचा स्फोट झाल्यासारखा फटका त्याला बसला. काय होतंय कळेना, मेंदूची पिसं सुट्टी निघाल्यासारखी झाली. तो कोलमडला आणि आधी काय गरगरत येत असेल असा गरगरत येत त्या समुद्राच्या पाण्यावर आपटला. कमी वेगामध्ये पाण्यावर आपटायचं, त्यावेळेला निदान ते पाणी प्रेमाने त्याला पोटात घ्यायचं, आश्रय द्यायचं. पण या प्रचंड वेगात जेव्हा सपकन त्या पाण्यावर तो आपटला तेव्हा त्या पाण्याचा झालेला होता खडक, आणि त्या खडकावर त्याचा देह पूर्ण जोरात जाऊन आपटला. जोनाथन होता तिथे खलास झाला. त्याला शेवटचं एवढं आठवत होतं की आपण त्या पाण्यावर आपटलो, बहुधा मेलो, बहुधा एक एक पीस असं सुट्ट जणून झालेलं, आपण काय आता काय टिकत नाही असा तो त्या पाण्यात पडला. किती वेळ गेला त्याचे त्याला माहित नाही, बराच असावा. कारण शुद्धीवर आला त्यावेळेला किनाऱ्यावर अंधार होता. लांबवर थोडे 2-4 दिवे फक्त टिमटिमणारे त्याला दिसत होते. आणि मग त्याला आठवलं की केव्हा तरी दुपारी, केव्हा तरी माध्यान्हीला सूर्य डोक्यावर आलेला होता. त्यावेळेला आपण हा 110चा वेग गाठला, पण त्याच्यातून सावरायचा प्रयत्न केला. त्यावेळेला पंखाला फटका बसला, कोलमडलो, बेशुद्ध होतो. शुद्धीवर आला तेव्हा पहिली जोनाथनला संवेदना आठवली. ती देह म्हणजे झालेला आहे भयंकर जड, सगळं अंग दुखतंय, अंगाचा एक कण एक क्षणासाठी सुद्धा असा हलवता येत नाहीये. आणि संवेदना त्याला ते सांगेपर्यंत त्याला जाणवलं की दुखणाऱ्या शरीरापेक्षा जास्ती दुःख आहे अपयशाचं. पंखांच्या वर जे पाण्याचं ओझं होतं त्या पाण्याच्या ओझापेक्षा पंखांवर ओझं जास्ती होतं. जमलं नाही आपल्याला, काहीतरी वेगळं गाठायला निघालो आणि जमलं नाही आपल्याला. अपयश आहे, अपयशाचं हे ओझं त्याच्या खांद्यावर होतं आणि तो तसाच थकलेला पाण्यामध्ये पडून राहिला. पुन्हा किती वेळ झाला कोणास ठाऊक, पण त्याच्याच अंतःकरणाच्या आतून खोल कुठून तरी गुहेतून आवाज यावा तसा त्याला आवाज आला की बघ, सांगत होतो तुला, ज्याचे त्याचे देह आणि अस्तित्व हे ठरलेलं आहे की त्यांनी काय गाठायचं, त्याकरता तो अस्तित्वात आलेला आहे. तू ते मोडायचा प्रयत्न केलास. आई बाबा सांगतात ते काही चुकीचं नाही आहे की बाबा जोनाथन, आपण हा देह घेऊन जन्माला आलो, येताना काही नियती घेऊन आलो, त्या नियतीशी भांडत बसू नये, त्या नियतीचा स्वीकार करावा. तिने आपल्या भोवती ज्या साखळ्या आणि बंधनं चौकट निर्माण केले असेल त्याच्यात जगावं. काहीतरी वेड्यासारखा ती तोडायचा प्रयत्न करतोयस. बाबा रे, वेगात उडणं जर अपेक्षित असतं तर नियतीने तुला बहिरी ससाण्याचे आणि खंड्याचे पंख दिले असते. पण हा विशाल देह, हा 42 इंच लांब पसरले जाणारे पंख, कसं 110 मैलापेक्षा जास्ती वेगाने त्याच्यामध्ये जाता येणार आहे. हा आवाज पटला. अपयशाच्या ओझ्यानंतर अंतःकरणातून तो अंतरात्म्याचा आवाज असावा तसा जोनाथनला तो सांगत होता की ठीक आहे, इथपर्यंतचं तुला जमलं बाबा रे, शरणागती पत्कर. आई बाबा सांगतात त्यांची तळमळ दूर कर, घरी जा. पाण्यामध्ये पडल्या पडल्या जोनाथनने ठरवलं की खरं आहे, जरा चुकलं आजपर्यंत आपलं, आपण एक नियती घेऊन जन्माला आलो. या जन्माचा हेतू काय आणि आपल्याकडनं काय साध्य होणार आहे आधी ठरलेलं आहे. कुठे भांडत बसायचं त्याच्याशी. आता जाऊ शांतपणे घरी परत. त्यांनी मनोमन निश्चय केला की बस आता ठरलं आपलं की कळपासारखं व्हायचं. जड शरीर घेऊन तो त्या पाण्यामधून वर उठला. पाण्यामधून जसा वर उठला तसं निदान त्याला असं वाटलं की चला, जे आपल्याच्याने आपण साधना केली आत्तापर्यंत त्याचा निदान त्यातल्या त्यात एक तर उपयोग आपल्याला झाला, तो म्हणजे पाण्यापासून कमी उंचीवर उडता येतं आता आपल्याला, 5 फुटावरूनच.
वर 40 फूट उठायचं तर पंखांना श्रम जास्ती आहे, गुरुत्वाकर्षण भेदून अधिक उंचीवर जायचं आहे, शिवाय वाऱ्याचा वेग तिथे जास्ती असणार. पण समुद्रापासून 5 फुटावर समुद्राच्या पाण्यावर उठणारी जी हवेची झुळूक आहे त्याच्यावरच जणू शरीर तोलता येतं. चला बरं झालं त्यातल्या त्यात तो निघाला तसा. लांबवर किनाऱ्यावर टिमटिमते दिवे दिसत होते. त्याला आठवत होतं की आता समुद्र पक्ष्यांचा बाकीचा कळप झोपी गेलेला असणार आहे. त्या कळपासारखं एक व्हायचं असं ठरवल्यावर त्याला ताण उतरल्याचीच जाणीव झाली. आजपर्यंत जड वाटायचं, आजपर्यंत वेगळी क्षितिजे खुणावायची, आजपर्यंत वाटायचं 70चा वेग जमला पाहिजे. मग कोणाही जिवंत समुद्र पक्षाचा जमला नाही, आता 90 जमला पाहिजे. तो पण जमला, पण त्याच्यात टिकता येत नाहीये. समुद्र पक्ष्यांच्या इतिहासात नवी भर घातली, आणखी पुढे जाता आलं पाहिजे. बस झालं आता. ही जी जबाबदारी मनाने पत्करली ती ही सोडली आता. बस आता आपण पोटपाणी, घरगृहस्थी, आईबाबांचं ऐकणे, ते जे सांगतायत कळपाची म्हणून जी मूल्य व्यवस्था आहे तसं आपण करू. जोनाथनला हलकंच वाटत होतं, विलक्षण निवांत की चला आता फार ताण नाही आपल्याला, जायचं झोपायचं, उद्या सकाळी न्याहारीच्या कळपाचा चित्कार झाला की उठायचं, कळपाच्या बरोबर निघायचं, पडावावरचे ब्रेडचे तुकडे उचलायचे, समुद्राच्या पाण्याला लागून जे मासे आलेले असतील ते पकडायचे. बस आता काही आयुष्याला चिंतेचं कारण नाही, असं आयुष्य जगत राहायचं. आणि चला मनाला बरं वाटलं की त्यातल्या त्यात कमी उंचीवरून उडण्याची ही कला आपल्याला साध्य झाली. हे मनाला वाटत असताना तो अंतःकरणातला खोल गुहेतला आवाज त्याला सांगत होता की मूर्खा, तुझं काय चाललंय? ठरलं ना एकदा आता कळपासारखं व्हायचंय? समुद्र पक्षी पाण्यापासून 5 फुटावर उडत नसतो. समुद्र पक्षाने उडायचं तर पाण्यापासून 40 फुटावर उडायचं असतं. चल वर हो. पुन्हा जोनाथनने जड अंतःकरणाने ठरवलं की चला एकदा ठरलंय ना आपलं सगळ्यांसारखं व्हायचं, तसं करू. तो पुन्हा वर उठला आणि निघाला किनाऱ्याच्या दिशेने. लांबवर त्याचा सराव चालू असल्यामुळे वेळ होता किनाऱ्यावर पोचायला. ते दूरवरचे टिमटिम ते दिवे, मनाला चला बरं वाटतंय, हलकं वाटतंय. नियतीचा स्वीकार केला, आता चिंतेचं कारण नाही. बरं आहे, स्वतःला त्या नियतीच्या हवाली करावं, करणारे आपण कोणी नाही. हे जे काही घेऊन आलो आपण त्याच्यासहित जगू. आपल्याकडनं जर वेगळं अपेक्षित असतं तर आपल्याला दिले असते खंड्याचे पंख, आपल्याला दिले असते बहिरे ससाण्याचे पंख. आणि त्या आकाशातून जाता जाता किनारा तर जवळ आलेला होता, पण उडता उडता जोनाथन दचकला आपल्या जागी. त्याने डोळ्यांची पिटपिट केली की अरे च्छा, हे आत्तापर्यंत लक्षात कसं आलं नव्हतं? बहिरी ससाण्याचे पंख, खंड्याचे पंख छोटे केले पाहिजेत. हे असे लांब पंख घेऊन राहण्याचं कुठं बंधन आहे आपल्यावर? पंख मुळपून छोटे करून घेतले पाहिजेत, जमेल की आपल्याला? आत्तापर्यंत ठरवलेले जे सगळे विचार होते, निश्चय होते, ते सगळे निघून गेले. मध्यरात्री जोनाथन पुन्हा उलटा परतला त्या कड्याकडे. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा सुखदुःख, यश अपयश, अंधार आणि प्रकाश याचा विचार न करता उठला. तो समुद्र सपाटीपासून 5000 फुटावर आकाशात. खाली गच्च काळशार असं समुद्राचं पाणी कळत तर होतं. दूरवरचे किनाऱ्यावरचे ते टिमटिमते दिवे पण दिसत होते. आकाशातला चंद्राचा प्रकाश आणि तो विलक्षण शीतल असा प्रकाश पसरलेला होता. चांदणं समुद्राच्या पाण्यावर उतरलेलं, आणि ते चांदणं उतरल्यामुळे समुद्राच्या पाण्याचे थेंब जणू असे टपटप टपटप उडतायत पाण्यामध्ये. असं चांदणं नाचतंय समुद्राच्या पाण्यावर. हे दृश्य त्याला 5000 फुटावरून समुद्राचं दिसलं. त्याने पंख पसरले, फडफडवले, आकाशामधून 70चा वेग गाठला. 70चा वेग आल्या आल्या दिशा बदलली, चोच समुद्राच्या दिशेने केली. 80, 90, 110. 110 आल्यानंतर त्यांनी पंख मिटून घेतले. आणि 120, 130, 140, 140ला त्याला जाणवलं की समुद्र जवळ आलेला आहे. आणि त्या वेगामध्ये त्याला जाणवलं की शेपटीच्या पंखाचं एक पीस थोडंसं तिरकं केलं तरी आपण ज्या वेगात येतो तसे वळून पुन्हा आकाशाकडे उठतो. मध्यरात्र पार झालेली होती. जोनाथनला विलक्षण आनंद झाला, जमला आपल्याला. उरलेली रात्रभर तो सराव करत होता. आता थकवा नाही, दमणं नाही, अपयश नाही, नियतीचा स्वीकार नाही. पहाटे समुद्र पक्ष्यांचा कळप उठला. त्या कळपामधून राखाडी रंगांच्या पंखांच्या हजारो समुद्र पक्ष्यांमधून न्याहारीच्या कळपाचा संदेश पसरत गेला. आणि न्याहारीच्या कळपासाठी समुद्र पक्ष्यांचा थवा निघाला. हजारो समुद्र पक्षी जसे समुद्रात निघाले तसं पाण्यापासून 40-50 फुटावर त्या समुद्र पक्ष्यांचाच एक स्तर तयार झाला. साधनेच्या आपल्या तंद्रीमध्ये असलेल्या जोनाथनला याचं कशाचंही भान नव्हतं. 5000 फुटावरून त्याने एक उड्डाण घेतलं. उगवता सूर्य त्याला कळला
आणि आपलं हे यश आता त्याच्यावर नियंत्रण मिळवावं पंखांच्यावर, म्हणून त्याने आकाशातून उड्डाण घेतलं, वेग गाठला आणि 140, 150, आता 214 पर्यंत त्यांनी स्पर्श केला. 214च्या वेगाला मात्र त्याला जाणवलं की याहून अधिक हा देह घेऊन आता वेग गाठता येणार नाहीये, कारण देहाचं वजन आणि प्रचंड वेगाने आकाशातून खाली येत असताना जो उलटा वाऱ्याचा प्रवाह आहे ह्याचा जो मेळ बसतो तो आता असा काही आहे की याहून अधिक 214 वेगाने तो सूर मारत खाली येत असताना त्याचा मेंदू त्याला सांगत होता की म्हणजे एका क्षेत्राचं टोक तर आपण गाठलं, आता याच्याहून अधिक नाही, आता ही देहाची मर्यादा आहे. पण चलो ते तर आपल्याला जमलं 214. म्हणून त्या 214चा वेग गाठण्याकरता पुन्हा पुन्हा सराव करताना जोनाथन 5000 फुटावर आकाशात उठला. सपकन त्यांनी सूर मारला. 140, 50, 60, 200, 210, 214. एका क्षणाला त्याला अचानक लक्षात आलं की मध्ये समुद्र पक्ष्यांचा न्याहारीच्या कळपाचा स्तर आकाशामध्ये बरोबर आपल्यामध्ये येतोय. आपण त्याच्यावर धडकणार, आता नियंत्रण करता येणार नाही. ते अंतर आता असं काही आहे की शेपटीचं पीस वळवलं जरी तरी जाऊन रपकन कुठेतरी कोणावर तरी आपटणार. जोनाथनला वाटलं सगळं यश क्षणिक ठरणार, आता जे होईल ते होऊ द्यात, म्हणून त्यांनी डोळे मिटले आणि मग त्या एकाच सकाळी आश्चर्य वाटावा असा चमत्कार घडला. समुद्र पक्ष्यांच्या संपूर्ण कळपामधनं सरसरत जोनाथन खाली आला, पण त्याच्या वाटेत कुठलाही पक्षी आला नाही, धडक झाली नाही. आणि त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं की पाणी आता अगदी जवळ आलेलं आहे. पंख वळवले, दिशा वळून जोनाथन पुन्हा आकाशामध्ये उठला. त्याला माहित होतं सगळ्या कळपांनी हे दृश्य पाहिलेलं आहे. सगळ्या कळपांनी एक समुद्र पक्षी 214 मैलाच्या वेगाने सूर मारू शकतो हे दृश्य सगळ्या कळपांनी पाहिलेलं आहे. पण ते कळपांनी पाहिलं असेल विसरला आणि त्या कड्याच्या पोटामध्ये उरलेला सगळा दिवस त्याच्या साधनेमध्ये तो निमग्न झाला. ठीक आहे, 214 जमलं, आता त्यामध्ये नियंत्रण जमायला पाहिजे. मग त्याला लक्षात आलं की असा सूर मारला आणि पंख जे आपले मिटून घ्यायचे आणि छोटी फक्त 4 पिसं बाहेर ठेवायची. ती पिसं थोडी जरी हलवली, डाव्या बाजूचं हलवलं तर आपण वळतो, उजव्या बाजूचं हलवलं वळतो, शेपटीची हलवली तर आपण आकाशामध्ये जातो किंवा जोरात खाली जातो. आणि शेपटीची एकाडेक पंख असे एकमेकात हलवले आपसात तर गरगर 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 शरीर असं सगळं फिरत आकाशातनं जातं. समुद्र पक्ष्यांच्या इतिहासामध्ये एरोबॅटिक्सचा जन्म झाला. आकाशामध्ये उड्डाणं, कोलांट्या उड्या हे आत्तापर्यंत समुद्र पक्षी करत नव्हते. त्या दिवसभरातल्या साधनेमध्ये जोनाथनला लक्षात आलं आत्मसंयमन, नियंत्रण. साधना करत असताना जे नियंत्रण येतं त्यातून आपल्याला हे कळत जातं. संपूर्ण दिवसभर तो सराव करत होता. संध्याकाळ झाली, सूर्याचा अस्त झाला. कळपाचे सगळे समुद्र पक्षी परत आले. जवळजवळ त्यांची झोपायची वेळ झाली, रात्रीचं खाणं झालं असेल. मग जोनाथनच्या डोक्यात प्रकाश पडला की रे कळपाकडे आपल्याला परत जायला पाहिजे. अंधार तर झालेला होता. कळपाला आता सांगायचं आहे की जाऊन मला हे जमलंय आणि हे बघा मला जमलं तर तुम्हाला पण जमेल. मी काय एकटा कोणी असं आकाशातनं पडून गेलो असं नाहीये, आणि मी आकाशातनं पडलेलो असेल तर आपण सगळे आहोत, चला आपण सगळे मिळून बदलूया. म्हणून रात्र झालेली तो परत आला. कळपाचा किनारा जसा जवळ आला तसं त्याला जाणवणं चालू झालं की बहुधा सगळा कळप जमलाय एकत्र आणि अजून जागेत आज झोपले नाहीत. जोनाथनला आधी आश्चर्य वाटलं, पण मनातलं आश्चर्य संपेपर्यंत लक्षात आलं की ते बहुधा आपली वाट पाहत आहेत. जोनाथनचं मन त्याला सांगत होतं की बरोबर आहे, सकाळी त्यांनी पाहिलेलं आहे दृश्य, त्यांना माहिती आहे, आईबाबांनी सांगितलेलं असणार बाकीच्यांना, आणि त्यांनी हे आकाशातून येणारा हा जणू सूर्याचा तुकडा निघालाय सरसरत, तो आपल्यातलाच आहे का, केवढा सगळ्यांना आनंद असणार आहे. चला सगळ्यांना सांगायचं आहे. समुद्र पक्ष्यांच्या संस्कृतीमधला नवा अध्याय सुरू करायचा आहे आपल्याला. म्हणून तो किनाऱ्यावर उतरला. किनाऱ्यावर उतरला तसं त्याला लक्षात आलं की खरं आहे, सगळा कळप त्याची जणू वाटच पाहत होता. अलगद तो एकही मातीचा वाळूचा थेंब कण न उडवता उतरतोय तसा कळपाच्या श्रेष्ठींचा आवाज त्याच्या कानावर गरजला. जोनाथन, कळपाच्या मधल्या वर्तुळामध्ये उभा राहा. एक क्षणभर जोनाथन दचकला की अरे हे जरा फार होतंय. कळपाच्या मधल्या गोलात उभा राहा चे अर्थ दोनच. एक, ज्याला शिक्षा करायची कळपाच्या वतीने त्याला आधी सुनावलं जायचं की मध्ये गोलात उभा राहा. आणि दुसरं, श्रेष्ठी जेव्हा ठरवायचे की आपल्याकडनं कळपाचं नेतृत्व आता नव्या तरुण कोणाच्या तरी हवाली करू, त्यावेळेला ते श्रेष्ठी समारंभ भरून एकत्र जमून सर्वांना सांगायचे आणि मग ज्याची निवड करायची आहे
त्याला सांगितलं जायचं की कळपाच्या मध्ये जे वर्तुळ केलंय तिथे उभा राहा. जोनाथनच्या डोक्यातच आलं नाही की काही शिक्षा असेल, गैर असेल. बरोबर, सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि बहुधा श्रेष्ठी आता ठरवत आहेत की जोनाथनकडे कळपाचं नेतृत्व सोपवायचं. मनामध्ये संकोच होता. त्या संकोचापोटी जोनाथन मनात म्हणलाच की मला काय नेतृत्व वगैरे काही नको आहे, थोडंसं जे माझ्याच्यानी जमलं ते सगळ्यांना सांगायचं आहे आणि म्हणायचं की चला सगळे मिळून आपण या समुद्र पक्ष्यांच्या संस्कृतीचं उत्थान घडवून आणू. असा डोक्यात विचार करेपर्यंत पुन्हा एकदा श्रेष्ठींचा आवाज कराडला, जोनाथन शरम बाळग आणि सुनावली जाणारी शिक्षा ऐकण्यासाठी मधल्या वर्तुळामध्ये उभा राहा. आता मात्र अत्यंत अनपेक्षितपणे जोनाथनला वाटलं असा लोखंडी गज कोणीतरी आपल्याला आपल्या पंखांच्या खाली, मानेच्या खाली सापकान मारलेला आहे. कोलमडल्यासारखं झालं जोनाथनला. शिक्षा आणि शरम. आणि काही कळाच्या आत जोनाथननी म्हणायला सुरुवात केली की अरे बंधूंनो, हा आपला सगळा समाज मला शिक्षा कशाची, तुम्ही पाहिलंय का नाही. तो काही बोलेपर्यंत आवाज काढायला, गप्प बैस, आपलं बंधुत्वाचं नातं तुटलंय. बंधूंनो कोणाला म्हणतोयस. ज्या वेळेला कळपाच्या मध्ये उभा राहा असा आदेश केला जातो त्यावेळेला समुद्र पक्ष्यांच्या संस्कृतीचा संकेत आहे की बोलायचं नसतं, उलटा प्रतिवाद करायचा नसतो, युक्तिवाद करायचा नसतो. गप्प मान खाली घालायची, त्या वर्तुळात उभं राहायचं, सांगितली जाणारी शिक्षा सोसायची. त्याच्याऐवजी जोनाथननी सांगायला सुरुवात केली तळमळीने की अरे असं काय करताय, तुम्ही पाहिलं नाहीत का आपण काय केलं ते. हे बघ मला हे जमलेलं आहे आणि जरा ऐका, जरा माझ्या बंधूंना ऐकून तर घ्या. पुन्हा श्रेष्ठींचा आवाज काढला, गप्प बाईस, बंधुत्वाचं नातं तुटलंय, तुला असलेली शिक्षा त्या कड्याच्या पलीकडे तुला एकांतवास, बहिष्कृत, आजपासून तुला समुद्र पक्ष्यांच्या समाजातून बहिष्कृत करण्यात येतात. प्रतिवाद करायचा नसतो तरी जोनाथन उत्स्फूर्तपणे बोलून गेला की असं काय गुन्हा काय की जीवनाचा अर्थ शोधला, वेगळी वाट पत्करली आणि सांगतोय की बाबांनो मला एकट्याला नाही, आपण सगळे मिळून करा. पुन्हा तो जो श्रेष्ठीचा आवाज होता तो कडाडला की सांगतो तुला, पण जास्त बोलू नको, तुला बहिष्कृत केलेलं आहे. कारण तुझ्या वागण्यामुळे कळपाचं स्थैर्य धोक्यात येतं. तू निघालास जीवनाचा अर्थ शोधायला, पण आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की जीवन अज्ञेयही आहे आणि अज्ञातही आहे. तू म्हणतोस मला जीवन जाणून घ्यायचं, हे बंड आहे, हा विद्रोह आहे. आपण जन्माला का आलो माहित नाही आणि मरेपर्यंत जगायचं असतं एवढंच माहिती आहे. पण तू निघालास त्याचा अर्थ शोधायला, त्यांनी कळपाचं सगळं स्थैर्य धोक्यात येणार आहे. तुझ्या वागण्याकडे पाहून कळपातलं कोणीतरी म्हणणार की मला पण असं करायचंय, मग उठायचं असतं, कळपाचं समूहशास्त्र वापरायचं असतं, न्याहारीला जायचं असतं. तू म्हणतोस की मला जीवन जाणून घ्यायचंय, कळपाचं शास्त्र म्हणतं जीवन अज्ञेय आहे. नुसतं अज्ञेय नाही तर ते अज्ञात आहे. ते जाणून घेऊ, नवी क्षितिज गाठू, हे म्हणणं हाच कळपाविरुद्धचा बंड आहे. चल चालता हो, तुला बहिष्कृत केलेलं आहे. आणि कळपाला आदेश सुटला श्रेष्ठींचा की जोनाथनच्याकडे सगळ्यांनी पाठ फिरवायची. त्याच्याशी बोलणं तर सोडाच, जोनाथनकडे साधा जो बघेल त्याला सुद्धा कळपातून बहिष्कृत करण्यात येईल. संपूर्ण कळपाने जोनाथनकडे पाठ वळवली. जोनाथनला माहिती होतं की त्या कळपामध्ये त्याचे आईवडील पण आहेत, त्यांच्या जीवाची तगमग पण असणार आहे. पण कळपाच्या विरुद्ध जाता येण्याची ताकद नसते. आपण एकटे पडलो. जोनाथनला लक्षात आलं की ठीक आहे, आता काय जायचं आहे आपल्याला, बहिष्कृत आहोत. जी साधना करायची ती एकटेपणाने करायची. मनाशी खंत आणि दुःख वाटत असतानाही शांत चित्त करून जोनाथननी पंख उचलले आणि त्या मध्यरात्री तो कळपापासून निघून गेला. दूरवरचा एक कडा, त्या कड्याच्याही पलीकडे समुद्राच्या पोटामध्ये दंतूर किनाऱ्याला लागून हा एकांत. जोनाथन एकटा तिथे निघून गेला. जोनाथनला खंत एकटा होता याची नव्हती. जोनाथनला खंत कळपाने आपलं ऐकलं नाही याची सुद्धा नव्हती. एकाकीपणाची सवय जोनाथनला होतीच. त्याला उलट दुःख वाटत होतं की जीवनाच्या कोणत्या मोठ्या शक्यता आपण खुल्या केल्या होत्या आणि बस आपली असलीच इच्छा या आयुष्यातली आता तर ती होती की त्या सगळ्यांना सांगू आणि म्हणून चला आपण बदलू चित्र आपलं आहे. त्याऐवजी त्यांनी आपल्याला फेकून दिलं, जाऊ दे आपण आपली साधना करू. म्हणून त्या एकांत साधनेमध्ये जोनाथन घडून गेला.
मग ती साधना करत असताना त्यांनी उड्यांचे एरोबॅटिक्सचे वेगवेगळे प्रकार शोधून काढे. उलटं कसं उडायचं, आकाशामध्ये वर्ण खाली येताना सावकाश फिरत फिरत 16 फेऱ्या मारत खाली कसं यायचं, तो असा आकाशातून आलेला बाण समुद्रामध्ये मारल्यासारखा. त्यामुळे जोनाथनला तर कौशल्य प्राप्त झालं की समुद्रात जास्ती खोलवर असणारे मासे, जे जास्ती आकाराला मोठे आहेत, जे जास्ती पौष्टिक अन्न आहे, ते पण सूर मारून कसं पकडायचं. जोनाथनची ही खंत तर वाढली. पोटापाण्याच्या मार्गाला लागलेला हा सगळा समुद्र पक्ष्यांचा थवा हा काय संधी घालवतोय. अरे पोटापाण्याची साधना सुद्धा यामुळे जास्त चांगली करता येईल रे, आपण सगळे मिळून तपस्या करूयात. पण सांगता येणार नव्हतं. आता त्या जे करत होता त्याचा उपयोग जोनाथनला एकट्याला. आता प्रश्न भुकेचा नव्हता, त्याला जास्ती चांगलं अन्न मिळणार होतं. आता प्रश्न, आकाश कुंद झालंय, ढग आलेत, धुका आहे, पावसाची रिपरिप आहे, आणि अशा वेळेला जेव्हा उरलेला समुद्र पक्ष्यांचा थवा भिजलेले कुडकुडते पंख घेऊन पंखांवरची माती झटकत त्या समुद्र किनाऱ्यावर असेल, त्यावेळेला जोनाथन ढगांच्याही वर उठायचा. उंच स्वच्छ आकाशामध्ये त्याला जेव्हा जाणीव असेल की खाली वातावरण कुंद, एकही समुद्र पक्षी हलू शकत नाही, अशा वेळेला आपण त्याच्या वर उठलेलो आहोत आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये एका खुल्या वेगळ्या आकाशामध्ये आपण विहार करतो. दुःख एवढंच आहे की हे सगळ्यांना सांगता नाही येत. असा किती काळ गेला, अशी किती साधना झाली, जोनाथनला कळलं नव्हतं. एका दिवशी सकाळच्या वेळी त्या उपड्या घुमटाच्या खाली स्वतःची साधना आकाशामध्ये करत असताना अचानक जणू त्या घुमटांनी ठरवलेली जी क्षितिजाची दिशा असेल, ती दिशा भेदून कुठले तरी 2 समुद्र पक्षी जणू कुठल्या तरी वेगळ्या मितीतून आल्यासारखे असे आले आणि काही काळाच्या जोनाथनच्या शेजारी आले. जोनाथननी त्यांच्याकडे एक क्षणभर पाहिलं. या 2 समुद्र पक्ष्यांचे पंख विलक्षण शुभ्र होते. त्या 2 पक्ष्यांचे डोळे चकाकत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत असं स्मितहास्य होतं. जोनाथननी काही काळाच्या त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. झपकन आकाशातून दिशा बदलली, प्रचंड वेग वाढवला त्याने. त्याच्या शेजारच्या पंखांच्या टोकाला आपल्या पंखांचं टोक लावून उडत असलेले जे 2 समुद्र पक्षी होते, हे तितक्याच सहजपणे त्यांनी पण सूर मारला, वेग बदलला. जोनाथनच्या शेजारून त्याच्या बरोबरीने आले. जोनाथन एका क्षणाला चटकन आपला वेग आवरला आणि जवळजवळ एका जागी असा स्थिर झाल्यासारखा मंद वाहणाऱ्या वाऱ्यावर तोललेलं संपूर्ण शरीर, पंखांच्या खालनं फक्त वारं वाहत आहे असं तोललेलं, तितक्या सहजपणाने या दोन्ही समुद्र पक्षाने पण आपले पंख तोलले. टोकं अजून टेकलेलीच होती, ते पण जोनाथनच्या शेजारी एका जागी थांबले. जोनाथननी सरसर 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 कोलांट्या उड्या मारल्या. या दोघांनी त्याच्या शेजारनं कोलांट्या उड्या मारल्या. जोनाथन उलटा 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 होत समुद्राकडे उतरत आला. हेही दोघं तसे आले. जोनाथननी आकाशातून 16 टप्प्यांचा गरगर 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 गोल करत यायचं. हेही दोघं आले. मग एका क्षणाला जोनाथन किनाऱ्यावर उतरला. त्यांनी सुस्कारा सोडला आणि या दोघांना विचारलं, ओके ठीक आहे, कोण आहात तुम्ही? म्हणजे जणू मनामध्ये आपली परीक्षा पास, कोण आहात तुम्ही? या दोघा विलक्षण शुभ्र पांढऱ्या शुभ्र पंखांच्या आणि तेजस्वी डोळ्यांच्या पक्ष्यांनी त्याला सांगितलं की आम्ही तुझे बंधू आहोत. तुझी इथून जायची वेळ आली, तुला न्यायला आलो होतो. तर जोनाथन गडबडून गेला आणि म्हणाला, कसले बंधू? माझं कोणी बंधू नाही, माझा कोणी कळप नाही, आणि कुठं न्यायला आला तर कुठले माझ्या इथले दिवस संपले? मग हे दोघं म्हणाले की बघ, इथे शिकण्याचं आहे ते तुझं पूर्ण झालं. तुला आता एका जाणीवेच्या वेगळ्या स्तराला जायचंय आणि वेगळ्या विश्वामध्ये जायचंय. तिथे तुझे गुरुबंधू वाट पाहतायत आणि तुला आम्ही तिथे न्यायला आलेलो. पुन्हा जोनाथननी प्रश्न विचारला की कसली जाणीव, कसला स्तर, आणि काय नवीन शिकायचं? झालं ना माझं, आता हे 214 पार नाही करतायत, ही मर्यादा मला कळली. ते दोघं स्मितहास्य करत त्याच्याकडे पाहत उभे राहिले. आणि आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये जे घडलं होतं, पुन्हा पुन्हा झालेलं होतं, ते जोनाथनचं पुन्हा एकदा झालं. ते म्हणजे अंतःकरणाच्या खोल तळातून हा ज्ञानाचा स्वच्छ सूर्यप्रकाश उगवल्यासारखा प्रकाश. की अरे हो, कसं काय आपण म्हणतो की शिकणं संपलं? शिकणं संपत नसतं, ते अनंत आहे. आपण ज्या मितींच्या विश्वामध्ये राहतो तिथलं शिकणं संपलं. पण हे जे म्हणतायत की आता तुझा कळप, अशीच साधना करणारी तिथे तुला घेऊन जायला आलो. जोनाथननी त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवले. मनांचा संवाद झाला. तिघही हसले आणि होते त्या भूमीवरून त्या तिघांचे उड्डाण झालं.
ज्या आकाशाच्या घुमटाखाली जोनाथन जगत होता ती मिती पार झाली. आकाशामागून आकाश, क्षितिजा मागून क्षितिज पार करत गेले. शेजारून हे दोघंही जोनाथनच्या उडत होते. उडत असतानाच जोनाथनच्या लक्षात आलं की आपल्या काळपट राखाडी पंखांचा रंग सुद्धा हळूहळू हळूहळू बदलत चाललाय. तो बदलत गेला. ज्या विश्वामध्ये त्यांना प्रवेश करायचा होता तिथे पोचेपर्यंत शेजारच्या 2 समुद्र पक्ष्यांनी इतक्यात जोनाथनच्याही पंखांचा रंग झाला पांढरा शुभ्र. जोनाथनचं मन त्याला सांगत होतं की आपण स्वर्गात जातो. कारण ज्या विश्वात आपण जगतो त्याच्या पलीकडचं कोणतं तरी विश्व, आपण साधना केली, तपस्या केली, एकाकी पण सोसलं, आता आपल्याला स्वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे. तो ज्या विश्वात पोचत होता तिथे हिरवगार, शांत, शीतल असं जंगल होतं. दंतूर समुद्र किनारा होता. थोडे काही समुद्र पक्षी आपापल्या ठिकाणी बसलेले आहेत असं चित्र होतं. आकाशातून अजून उतरायच्या आतच या मितीच्या विश्वामध्ये त्यांनी प्रवेश केला. तसं आकाशातच जोनाथनला जाणवलं की या थोडे जे आहेत त्यांनी मिळून आपलं स्वागत केलंय. कुठे शब्द नव्हते, कुठे जोनाथन या नव्या विश्वात तुझं स्वागत आहे हे नव्हतं, पण मनांचा मनांशी संवाद होता. जणू ये हृदयीचे ते हृदयी घातले. त्याला शब्दांची आणि आवाजांची गरज नव्हती. जोनाथनला उतरायच्या आधी जाणवलं की आपलं इथे स्वागत झालंय. आणि हो, आपल्यासारखा विचार करणारे थोडे जण आता इथे आपापली साधना करतात. त्यांचं साधनेच्या ज्या मार्गावर विलक्षण प्रेम आहे त्या मार्गाने ते आपापली साधना करतात. आपापली साधना करत असताना ते आपल्याला म्हणतात की तुझं स्वागत आहे. आकाशामध्ये अजून असताना जोनाथनने डोळे मिचकवले. जोनाथन म्हणला, अरे हा कसला आलाय स्वर्ग? हा स्वर्ग? स्वर्ग त्याची स्वर्गाविषयीची कल्पना काहीतरी. हा कसला आलाय स्वर्ग? फार तर काय, आता आपण आणखीन वेगाने 214च्या ऐवजी 250, 300, कधीतरी 700. तो मनाला विचारत होता की कसला झाला स्वर्ग. असं म्हणेपर्यंत तो किनाऱ्यावर उतरला. हे 2 पक्षी शेजारून त्याचं स्वागत करत निघून गेले. समोर या नव्या विश्वातले जोनाथनचे गुरुदेव होते. आणि जोनाथन काही म्हणायच्या आत हे जोनाथनचे गुरुदेव म्हणाले की तुझ्या मनात प्रश्न येणं चालू झालं की नाही? मग हा स्वर्ग नाही आहे, पण प्रश्न आले ना, आता शिकायला सुरुवात कर. एकत्र प्रार्थना करू आणि आज थांबू. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. अहंता गळावी अभंगास म्हणता, अहंता गळावी अभंगास म्हणता. तपस्येत तल्लीन आतून होता, तपस्येत तल्लीन आतून होता. प्रतिभे समस्तीत आकार यावे, प्रतिभे समस्तीत आकार यावे. पुरी उत्तमाचेच ओंकार गावे, पुरी उत्तमाचेच ओंकार गावे. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. जरी एक अश्रू पुसायास आला, जरी एक अश्रू पुसायास आला. तरी जन्म काहीच कामास आला, तरी जन्म काहीच कामास आला. जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला.
तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला. तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती.